हालेलुया. देवाला धन्यवाद. प्रभूची स्तुती हो. प्रेम दिले तर प्रेम करावे ही रीत आहे जगाची. वैऱ्यावरती प्रेम करावे ही शिकवण आहे येशूची. जो कोणी मारील उजव्या गालावर तर तू दुसराही गाल पुढे कर. घेऊन जाईल जबरीने कोसावर 2 मैल जा त्याच्याबरोबर. ज्यांनी तुम्हाला प्रेम केले तुम्ही त्यांचे प्रेम त्यांना दिले. निराश न होता वैऱ्यावरती प्रेम करावे येशूने आम्हाला शिकवले. हालेलुया. देवाला धन्यवाद हो. देवाला आपली काळजी आहे. देव आपली काळजी करतो. आज आपण पाहणार आहोत की आपले देव किती काळजी करतो. प्रार्थना करत असताना माझ्या जीवनात शांती आणि संतोष येत आहे. मी माझ्या जीवनात परमेश्वराचे आशीर्वाद ग्रहण करत आहे. त्यांनी मला बदललं. माझी परिस्थिती बदलली. माझा राहण्याचा, माझा बोलण्याचा, माझा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मला दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण केलं. शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिकवलं. मी माझ्या जीवनात परमेश्वराचे आशीर्वाद ग्रहण करत असताना माझ्या बोलण्यात शक्ती आली आणि मी विश्वासाने बोलते. मी परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. परमेश्वराची शांती माझ्यासोबत आहे. मी परमेश्वराच्या अनुग्रहासाठी आभारी आहे. मी परमेश्वराच्या शक्तीने बलवान झाली आहे. मी परमेश्वराच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करीत आहे. परमेश्वराने मला जर माझ्यावर प्रेम करायला शिकवले तसेच त्याने दुसऱ्यावर देखील प्रेम करायला शिकवले. परमेश्वराचे आशीर्वाद हीच केवळ संपत्ती आहे. सर्व काही बदलले जाईल परंतु परमेश्वराचे वचन कधीही बदलले नाही. सर्व काही बदलले जाईल परंतु परमेश्वराचे वचन कधीही बदलणार नाही. ते अनंत काळपर्यंत युगानुयुग असेच राहणार आहे. जर आपण चांगला विचार केला तरच चांगले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाची काळजी घ्या. आपल्या शरीराची काळजी घ्या. परमेश्वराचा जर हात पकडून चाललो तर कोणताच रस्ता कठीण नाही, मुश्किल नाही. सगळ्या कठीण मार्गातून चांगला मार्ग निघू शकतो. प्रत्येक कठीण परिस्थितीत जर आपण देवाबरोबर चाललो तर देव आपल्याला कधीच एकटा सोडत नाही. तो आपल्याबरोबर संगतीत चालतो. देव आपली हमेशा प्रत्येक वेळी काळजी घेतो. देवाला आपली प्रत्येक गरज माहिती आहे. देवाला धन्यवाद हो. देवाची स्तुती हो. आज आपण पाहणार आहोत फिलिपियस पत्र त्याचा 4था अध्याय त्याचं 6वं वचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. आमेन. तर ही चिंता कशा प्रकारची असते? आयुबचा अध्याय आपण वाचत असताना तो प्रत्येक वेळेस परमेश्वराच्या सोबत होता. त्याला कुठलं दुःख नव्हतं. तेवढा श्रीमंत, धनाढ्य, बलवान, श्रीमंत माणूस होता. तरी पण त्याला एकच, जसं 42व्या अध्यायात सांगितलंय की त्याला अशी खंत होती की मी एवढं सुखात ऐशोआरामात जीवन जगतो पण दुःख जर आलं तर त्या तरमुळे जर आपण जे आपल्या तोंडाने अंगीकारतो, जे आपण जिभेने उच्चारतो, जे आपण आपल्या जिभेने आपल्यावर हे संकट ओढवून घेतो, हे आपल्या जिभेमुळे, आपल्या बोलण्यामुळे जे न होणारी गोष्ट देखील घडून येते. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. चिंता कशासाठी करता? परमेश्वराने सांगितलं आहे ते वचन लक्षात ठेवायचे. चिंता करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. जसं वचनामध्ये लिहिलंय की दुःखी भाराक्रांत लोक हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. तो विश्रांती देणारा पिता परमेश्वर आहे. आपण जर सगळं आपलं घराणं, आपलं दुखणं जर त्याच्या पाठीवर टाकलं तर तो आपलं सगळं ओझं घेऊन चालणारा पिता परमेश्वर आहे. त्याच्याकडे सगळं जे आपलं दुःख, कठीण परिस्थिती, जे काही आजार, जे काही आपल्याला यातना आहे, जे काही दुःख आहे, हे सर्व काही त्याच्याकडे टाका, त्याच्याकडे सोडा आणि आपण देवाच्या वचनाचा विचार करा. प्रार्थनेत बसा. देवाला एक मन होऊन त्याच्या संगतीत राहा. तर परमेश्वर आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. वचनामध्ये लिहिलंय की जर तुम्ही पाण्यातून चालला, नदीतून चालला तर तुम्हाला नदी बुडवू शकत नाही, डुंबवू शकत नाही.
जर अग्नीतून चालला तर अग्नीच्या ज्वाळा देखील तुम्हाला भस्म करू शकत नाही, अग्नीसुद्धा तुम्हाला जाळू शकत नाही. कारण की परमेश्वर आपल्याला त्या अग्नीतून, त्या पाण्यातून बाहेर काढणारा, त्याचा हात आपल्याला बाहेर खेचणारा असतो. तो आपल्याला पाण्यातून किंवा अग्नीतून बाहेर काढणारा असतो. हालेलुया. आपला देव महान आहे, सामर्थ्य आहे. तर असंभव गोष्टी तो संभव करणारा पिता परमेश्वर आहे. आपण काळजी आणि दुःख उघाळून आपण आपलं शरीर कमजोर करतो, आपण आपले आजार ओढवून घेतो. तर ती काळजी करत बसू नका. काळजी केल्याने आपलं दुःख डबल होतं, आपला आजार वाढला जातो. म्हणून प्रियांनो, आपण या काळजीतून बाहेर येण्यासाठी काळजी, चिंता ही परमेश्वराजवळ व्यक्त करा. परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, मला ह्या काळजीतून, मला या दुःखातून तू बाहेर काढ. परमेश्वर आपल्याला हात देतो, तो आपल्याला सोडवणारा, आपल्याला सांभाळणारा पिता परमेश्वर आहे. परंतु काही लोक वाईट परिस्थितीत प्रभू आमचा मार्गदर्शक आहे त्याच्यासाठी मार्ग मोकळे होतात. परंतु जे लोक वाईट परिस्थितीतही प्रभू आमचा मार्गदर्शक आहे, तो त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करतो. परमेश्वराचा अनुग्रह आमच्यावर असतो. कुठल्याच गोष्टींनी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. माझ्या दुःखाचं, माझ्या संकटाचं, माझ्या आजाराचं निवारण करणारा माझा परमेश्वर आहे, माझा प्रभू आहे. टेन्शन घेणारी लोक आजारी पडतात आणि आनंदी हृदय हे चांगलं औषध आहे, याच्यापासून ते दुरावले जातात. नेहमी हसत राहा, आनंदी राहा. देवाला देखील आपण आनंदी हसतमुख राहिलेलं देवाला आवडतं. देवावर विश्वास ठेवा, तो आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतो. नीतिवचन 12:25 मध्ये सांगितले, मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदी करतो. हालेलुया. देवाची स्तुती हो. आपल्या मुखातून निघणारा शब्द हा लोकांना आधार देणारा, प्रेरणा देणारा, उत्तेजन देणारा, मार्गदर्शक असावा, ना की आपल्या शब्दाने तो कमजोर झालेला, भीती वाटणारी, भय वाटणारा असा नसावा. आपण बोललेल्या शब्दातून त्याला आनंद मिळावा, सहानुभूती मिळावी, सहारा मिळावा, असे आपण त्याच्याशी शब्द बोलले पाहिजे. सरळ आणि आनंदी व प्रसन्न मुखाने आपण नेहमी असावं. आपल्या चेहऱ्यावर नेहमी तेज असावं, हसतमुख असावं. जर आपला चेहरा हसतमुख असेल तर शेजाऱ्याला देखील, दुसऱ्याला देखील आनंद वाटतं, समाधान वाटतं. आपला देव देखील समाधानी असतो. मी एक उदाहरण देते. लहानपणापासून दाऊद हा बकऱ्यांमध्ये वाढलेला आणि त्याला आपल्या बकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी परमेश्वराने त्याला खूप आशीर्वाद दिले होते. एवढ्याशा लहान वयात देखील तो बकऱ्यांचं रक्षण करी, जंगली प्राण्यांपासून. तसंच एक दिवस जो गल्ल्यात आहे, या गल्ल्याला मारण्यासाठी दाऊदाने त्याला मारण्याचं स्वीकारलं. आता गल्ल्यात एवढा उंच धष्टपुष्ट गडी, खूप ताकदवान, त्याच्या पुढे सर्व सैनिक नमून होते. पण दाऊद त्याला घाबरला नाही, कारण दाऊदाला माहीत होतं की माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे. त्यांनी जाताना काय केलं की ओव्हाळातून जे पाणी वाहणार छोटासा नाला असतो, त्याला ओव्हाळ म्हणतात, त्या ओव्हाळातून त्यांनी असे गोटे निवडले की ते पूर्णपणे गुळगुळीत होते. ते 5 गोटे त्यांनी सोबत घेतले. तर पाणी हे कशाचं प्रतीक आहे? पाणी म्हणजे हे आपलं पाणी जीवनी जल आहे आणि पाणी हे वचनाचं प्रतीक आहे. जर त्या वचनाच्या प्रवाहामध्ये आपण असलो, पाणी जसं वाहतं, त्या वाहत्या पाण्यातून ते दगडगोटे जसे वर खाली होतात, त्यामुळे ते घासले जातात, एकमेकाला घासून घासून घासून. पाणी हलकं पण दगडगोटे जड असतात, तरी पण ते दगड गोटे घासून 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 त्यांना आकार, नवीन आकार तयार होतो. तो आकार म्हणजे गुळगुळीतपणा. तसंच आपलं देखील आहे. आपण त्या दगडांप्रमाणे जर वचनात आपण राहिलो, वचनात आपण कायम राहिलो, प्रार्थनेत राहिलो, तर त्या वचनात आपण ऐकून ऐकून, प्रार्थना करून करून आपलं देखील जीवन बदलतं. आपला नवीन आकार होतो, नवा जन्म होतो आणि नव्याने आपली निर्मिती होती, आपली नवीन उत्पत्ती होती, आपल्याला नवीन जीवन मिळतं.
जसं दाविदाने बटव्यात हात घातला आणि एकच दगड काढला, एक गोटा. तो असा गोटा होता, तो गुळगुळीत गोटा. त्याने त्याच्या गिलवरीला लावला. त्याच्याकडे ना हत्यार होतं, ना धनुष्य होतं, ना भाला होता, ना काहीच होतं. त्याच्याकडे होते एक गिलवर आणि एक गोटा. त्या एका दगडाने, एका गोट्याने तो एवढा मोठा दष्टपुष्ट गल्ल्यात आला, त्याने आडवा पाडला. एवढ्या मोठ्या गोलियातला जर दाऊद राजा आडवं पाडू शकतो, दाऊद जो छोटा मुलगा दाऊद खाली आडवा पाडू शकतो, कारण त्याच्यासोबत कोण आहे? परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. तर आज परमेश्वर आपल्याला चाच पडत आहे की आम्ही कोणत्या गोष्टीवर योग्य आहे. आम्ही नम्र आहोत का? आम्ही लीन आहोत का? लोकांना देव आपल्या जवळ घेतो. प्रत्येक वचन हे आपण अंगीकारलं पाहिजे. हे वचन आपल्यासाठीच आहे, माझ्यासाठीच आहे, हे ठामपणे निर्णय घेतला पाहिजे. आपली काळजी, आपली चिंता, आपलं दुखणं, आपलं घाणं आपण ते कुडकुडत नाही बसलं पाहिजे, कुरवाळत नाही बसलं पाहिजे. तर ते दुखणं बाजूला सारून आपण हे जे कार्य आपल्याला हाती आपण घेतलं, हे कार्य पूर्ण करण्यासाठी, सुसमाचार पसरवण्यासाठी आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आत्म्यात वाढायचे. जर आपण काळजी करून बसलो तर आपली आत्मिक वाढ खुंटते, वाढ होत नाही. तर ही काळजी, ही चिंता आपण बाजूला सारून आपल्याला जर आत्म्यात वाढायचं असेल, आपल्याला वचनात वाढायचं असेल, आपल्याला प्रार्थनेत वाढायचं असेल, तर आपण ही सर्व काळजी, सर्व दुखणं, सर्व आजार सर्व प्रभू येशूवर टाकून आपण पुढे चालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. सारखं सतत वचन वाचून, सतत प्रार्थना करून आपली आत्मिक उन्नती कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली चिंता बाजूला सारून आपण नेटाने प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न केला पाहिजे की माझी काळजी मी कशी बाजूला सारेल, मी यातून कसं पुढे येईल, मी कसं 4 लोकांना, 4 घरांना सुसमाचार सांगेल, 4 लोक मी कशी तयार करेल, 4 लोकांना घेऊन मी कशी संगतीत जाईल, 4 लोकांसोबत मी कशी काय राहू शकेल. जसं प्रेमाने देवाने सांगितले की तुला जर एका गालावर कोणी मारलं तर तू दुसरा गाल देखील पुढं कर. हालेलुया. तर आपण तो दुसरा गाल पुढं करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. तू ती आराधनेत म्हणतो, मेरी प्रार्थना में तू ही तू, मेरी स्तुति में तू ही तू, मेरे गीतों में तू ही तू, मेरे जीवन में तू ही तू. जय यीशु, जय यीशु. हालेलुया. देवाला धन्यवाद हो. तर आम्हाला जय देणारा पिता परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी हरू न देणारा. जसं दाविदाला हरू नाही दिलं, कायम त्याच्या सोबत राहिला, तसा मूसाच्या सोबत राहिला. कायम मूसाला देखील जोपर्यंत मूसाचे हात वरती होते तोपर्यंत त्याने युद्ध कधीच हारलं नाही. तसं तो आम्हाला हरू देणार नाही. जर आपण प्रार्थनेत राहिलो, त्याची स्तुती आराधना करत राहिलो, तर परमेश्वर आम्हाला नव्याने तयार करणार आहे. आम्हाला तयार करणारा, आम्हाला पक्षाप्रमाणे उंच भरारी घ्यायला लावणारा पिता परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी खाली खड्ड्यात पडू देत नाही. तो आम्हाला कधी संकटात पडू देत नाही. तो आमचं दुःख जाणतो. तो आमच्या अश्रूंची देखील किंमत करतो. हालेलुया. देवाला धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद हो. थँक्यू.